नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. बदलापूर अत्याचार प्रकरणाचं राजकारण आणि त्यावरून झालेला घमासान आपण पाहूया. बदलापूरमधील आंदोलन राजकीय दृष्ट्या प्रेरित, सरकारला बदनाम करण्यासाठी आंदोलन, राजकारण करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. आंदोलन राजकीय प्रेरित होतं अशी विधानं करताना राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. विजय वडेट्टीवार यांची शिंदेंवर टीका, तर गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, वडेट्टीवारांची मागणी. लेकरांसाठी केलेल्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणणाऱ्यांना लाज वाटायला हवी. गृह खातं चालवणारा द्वेषी माणूस आंदोलकांना मारायला लावतो, मनोज जरांगे यांची टीका. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये कायदा धाब्यावर बसवला जातो. बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं पहिलं कर्तव्य, राज ठाकरे यांचं ट्विट. रामगिरी महाराजांना भेटायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ, पण पीडितेच्या कुटुंबाला भेटायला वेळ नाही. सुषमा अंधारेंचा हल्लाबोल, तर मुलीसाठीचं आंदोलन राजकीय प्रेरित म्हणणारा मुख्यमंत्री पाहिला नाही, नितीन देशमुख यांची टीका. बदलापूरमधील घटना दुर्दैवी, अशा घटनांमधील आरोपींना फाशी दिली पाहिजे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. आंदोलनामध्ये लाडकी बहीण योजनेचे बोर्ड कसे आले? आंदोलनामध्ये मुंबईतूनही अनेक लोक गेले, चित्रा वाघ यांचा आरोप. बदलापूरमधील आदर्श विद्या मंदिरचा ताबा प्रशासक घेणार. भविष्यामध्ये अशा घटना घडल्यास मुख्याध्यापकांसह शालेय प्रशासनावर कारवाई करणार, मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत पोलीस पडताळणी बंधनकारक. शाळेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी असावा. मंगलप्रभात लोढांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.